नमस्कार. आज खरं तर माझ्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे की या ठिकाणी 4-5 मान्यवरांचा, मग पाटील सर असतील, सावंत सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील, कांबळे सर असतील, या सगळ्यांचा वाढदिवस, त्याचबरोबर मनुष्य गौरव दिवस आणि तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीसमोर उभं राहणं हा माझा गौरव दिवस. जेव्हा कांबळे साहेबांचा फोन आला मला की आमचं असं ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, तुम्ही याल का? ज्येष्ठ नागरिक हा एका शब्दावर मी त्यांना येस म्हटलं. कारण तुमच्या समोर येऊन तुम्हाला काहीतरी सांगणं यापेक्षा तुमचे आशीर्वाद घेणं हे मला जास्ती महत्त्वाचं वाटलं. आणि मग त्यांनी प्रस्ताव ठेवला की तुम्ही कुठल्या विषयावर बोलाल. आता माझं असं आहे की जन्माला आल्यापासून मी फक्त वाचलंयच, त्याच्यामुळे विषयाचं बंधन नाही. मी त्यांना म्हटलं आता इस्रायल पॅलेस्टाईन चाललंय त्याच्यावर बोलूया. ते म्हणे अजून दुसरा कुठला? म्हटलं भगवद्गीतेवर बोलूयात. ते म्हणे अजून दुसरा. मग म्हटलं ठीक आहे, कर्ण आहे, बुद्ध आहे, आंबेडकर आहेत, सावरकर आहेत, महात्मा, खूप सगळे विषय. ही माती सोन्याची खाण आहे आपली. विषयाला इथे मर्यादा नाही, बंधन नाही, कुठल्याही विषयावर बोल. आणि मग हा जो विषय आहे हा मी त्यांना सांगितलेला नाही, त्यांनी निवडून सांगितलेलं आहे, महाभारतातील कर्ण. आणि त्यालाही भाग्य लागतं, कारण ज्या वेळेला कुठल्या विषयावर बोलाल त्यावेळेला एकच असा विषय मलाही सांगताना मी कन्फ्यूज झालो. जसं यात्रेत एखादं लेकरू जातं ना, हे खेळणं घेऊ की ते खेळणं घेऊ, कन्फ्युजन झालं, करायचं काय करायचं. मी त्यांना सांगितलं हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, कारण तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल त्याच्यावर मला बोलायला आवडेल. कारण बोलणारा किती ज्ञानी आहे याच्यापेक्षा ऐकणारे किती रसिक आहेत याच्यावर व्याख्यान महत्त्वाचं असतं. आणि त्यांनी अतिशय नेमका, म्हणजे याच्या आता त्यांनी दिलेल्या विषयाच्या निमित्ताने मला काही नव्यानं चिंतन करता आलं, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या, काही गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्याचं सगळं श्रेय कांबळे सरांना आहे. आणि विषयाचं औचित्य असं आहे, तुमच्या माझ्यासकट सगळ्यांनी आजपर्यंत कर्णापासून तर अगदी अश्वत्थाम्यापर्यंत सगळे चरित्र अभ्यासलीत, पण मूळ महाभारताला हात न लावता त्यांनी दिलेला विषय महत्त्वाचा का आहे? तो यासाठी आहे की त्यांनी विषयामध्ये म्हटले महाभारतातील कर्ण. नाटकातील कर्ण वेगळा आहे, कवितेतला कर्ण वेगळा आहे, कादंबऱ्यांमधला कर्ण वेगळा आहे. प्रत्येकाने आपापल्या चष्म्यातून कर्णाला बघितलं. आणि जसे इंग्रज आले आणि फोडा आणि झोडाचं बी पेरून गेले, जाती जातींमध्ये तोडा, वर्णावर्णांमध्ये तोडा, तिथून मग कर्णाकडे बघण्याचे प्रत्येकाचे चष्मे बदलत गेले. म्हणजे मी दलित असेल तर मला कर्ण माझा प्रतिनिधी वाटतो, किंवा माझ्यावर अन्याय झाला असेल कुठल्या तरी प्रसंगामध्ये, किंवा ऑफिसमध्ये माझ्यावर अन्याय होत असेल तर कर्ण मला जवळचा वाटतो. म्हणजे हे अपील जे आहे ना कर्णाचं, हे फुटीरतावादी अपील निर्माण झाला आणि त्यातून त्या लोकांनी कर्ण रंगवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला कुठलाही महान साहित्यिक एखादी कृती निर्माण करत असतो त्यावेळेला तो सगळ्या गोष्टी सांगत नसतो, रिकाम्या जागा असतात. एक साधं उदाहरण देतो. योगशास्त्रावरचा सगळ्यात प्रमाणित ग्रंथ कुठला आहे? पातंजली योगदर्शन, बरोबर. किती सूत्र आहेत? 196 सूत्र आहेत. 196 सूत्रामध्ये योगाच्या क्लासमध्ये जे आसनं शिकवले जातात एकाही आसनाचं वर्णन नाही. आता ज्यांना माहिती त्यांना धक्का बसणार नाही, पण जे बाकीचे म्हणजे हाय असं आहे काय, मग हा मी करतो तो वेगळा, योगा कुठला आहे? मग पतंजलीने त्यात योगाचा उल्लेख का केला नाही? कारण त्यांना अपेक्षित आहे की हे लोकांना ऑलरेडी माहीत आहे. तसं व्यासांनी महाभारत लिहिताना काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत की जे सायलंट आहेत, त्याच्याविषयी एक शब्द, चकार शब्द काढलेला नाही. आणि मग माझ्यासारखा लेखक जेव्हा उभा राहतो लिहायला त्यावेळेला तो रिकाम्या जागेमध्ये स्वतःच्या चष्म्याला ते दिसतं ते घालतो. मग त्याच्यातून कर्णाविषयी ज्याचं मत थोडंसं निगेटिव्ह होतं त्याने नकारात्मक कर्ण उभा केला.
ज्याचं मत सकारात्मक होतं त्यांनी सकारात्मक कर्ण उभा केला. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यांनी छावा कादंबरीची प्रस्तावना वाचली असेल, मृत्युंजयनंतर छावा आली आणि तिचं प्रकाशन आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंच्या हस्ते झालं. आणि त्या प्रकाशनाच्या मनोगताला उपलब्ध आहेत, पुस्तकाची प्रस्तावना गेली तर चाळा कधी. तिथं अत्र्यांनी असं म्हटलंय की सावंत साहेब, शिवाजी सावंतांना, की तुम्ही मृत्युंजय इतकी सुंदर लिहिलीत की बऱ्याच वेळा असं वाटून जातं की कर्ण श्रेष्ठ आहे आणि कृष्ण त्याच्यापेक्षा हलका आहे. जर तुम्ही संभाजीवर छावा लिहिली ना, जर चुकूनही असं घडलं संभाजीमध्ये, आपल्या छावामध्ये जर संभाजी उंच आणि शिवाजी खुजा दिसला, तर या पुस्तकाची चौकात होळी करणारा मी पहिला असेल. हे अत्र्यांचं म्हणणं आहे पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये. आणि त्याला उत्तर देताना आपल्या मनोगतामध्ये शिवाजी सावंत म्हणतात, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. म्हणजे त्यांनी मान्य केलं की मृत्युंजयमध्ये जे लिहिलंय तो कर्णाचं जो उदात्तीकरण आहे तो प्रमाणापेक्षा थोडं जास्ती केलेलं आहे. आणि म्हणाले की माझ्या पुस्तकाचं नावच छावा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा निःसंशय नरसिंह आहे आणि त्या नरसिंहाचा हा छावा आहे. मी शिवाजी सावंतांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, कारण त्या माणसाने किमान जाहीरपणे मान्य केलं की मृत्युंजयमध्ये मी कर्ण मोठा दाखवला आहे. पण बरेचसे लोक ते मान्य करत नाही. तुम्ही यूट्यूबला बघा, कर्णावर कविता करणारे प्रचंड आहेत, बाकीचे भाषणं देणारे खूप आहेत. कर्णाला जातीच्या साच्यांमध्ये बसून कर्ण हलक्या जातीचा म्हणून त्याच्यावर अन्याय झाला असं म्हणणारे खूप आहेत. पण या ठिकाणी मला त्या विषयावर बोलायचं नाही. कोण चांगला म्हणतोय कोण वाईट म्हणतोय याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. महाभारत काय म्हणतंय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आणि मला अशी खात्री आहे की आपल्यापैकी कमीत कमी 90% लोकांनी जरी महाभारत वाचलेलं आहे, नसेल वाचलं किमान कादंबऱ्या तरी सगळ्यात. माझ्या सहित मी सुद्धा मृत्युंजय वाचून रडलेलो आहे, झोपलेलो नाही, कारण ते हे असतं. आणि नंतर जेव्हा आणखी वाचत गेलो, कारण काही मला वाटतं अनंत दिबिले म्हणून लेखक आहेत, त्यांनी महाभारतातल्या प्रत्येक पात्रावर एक कादंबरी लिहिली. आणि मग मी ते झपाटून गेलो, ती सगळी पुस्तकं वाचली. मग आपले खेर आहेत, त्यांचे धनंजय असेल, ज्येष्ठ असेल, ही सगळी पुस्तक वाचून काढली. नंतर मला कळलं, अरे हे वेगळं सांगतात, हे वेगळं सांगतात, खरं काय. मग ज्यावेळेस कर्णाविषयी मी बोलतो, कृष्णाविषयी मी बोलतो, अर्जुनाविषयी मी बोलतो, त्यावेळेला कशाच्या आधाराने बोलतो? महाभारताच्या. मूळ स्रोत काय आहे? महाभारत. मग महाभारत बघितलं पाहिजे. आणि जेव्हा महाभारत आपण बघतो ना, तेव्हाच अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो. आणि त्या महाभारताच्या आरशात कर्णाची प्रतिमा कशी दिसत होती ते आपण आज बघणार आहोत. तर सुरुवातीची कर्णाच्या जन्माची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 2 राजे असतात, शिकारीला जातात. त्यातला एक राजा त्या सावजावर नेम धरतो, पण नेमकं ते सावज वाघीण असतं आणि ती वाघीण त्या पिलाला दूध पाजत असते. तो आपला बाण खाली घेतो. त्याचं दुर्दैव असं असतं की त्याला मुलबाळ नसतं, खिन्न होतो तो. त्यावेळेला त्याचा जो मित्र राजा असतो ना, तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, थोपटतो, घाबरू नकोस, मला जे पहिलं लेकरू होईल ना ते मी तुला देईन. जो खिन्न होणारा राजा असतो त्या राजाचं नाव असतं कुंतीभोज, आणि जो म्हणतो मी तुला माझं लेकरू देईन त्याचं नाव असतं सूरसेन. आणि त्या सूरसेनाला पहिली मुलगी होती आणि ती मुलगी त्या कुंतीभोजाला देतो. ती सूरसेनाची मुलगी जी कुंतीभोजाकडे गेली, बापाच्या नावावरून तिचं नाव ठेवलं कुंती. आणि ह्या कुंतीभोजाच्या दरबारामध्ये एक दिवस महामुनी दुर्वास आले, अत्री अनसूयेचे पुत्र. प्रचंड कोपिष्ट, क्रोधी असं त्यांचं चरित्र आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की तपस्वी आहे, ऋषी आहे आणि रागावणारा कसा? तर बऱ्याच वेळा पुराणांची भाषा समजून घेताना ती रूपकाने समजून घ्यावी लागते. दुर्वास असला तरी माणूस आहे आणि माणसाचे जे काय प्लस मायनस आहेत ते त्यांच्यामध्ये असणारच.
म्हणून दुर्वास या शब्दाची जर फोड केली ना, त्यांचा वासच कठीण आहे, त्यांना सांभाळणं कठीण. कशावरून रागावतील याचा नियम नाही. खूप सगळे उल्लेख आहेत त्यांच्या, जे प्रसंग बघतो द्वारकेमध्ये एका बाजूला रुक्मिणी एका बाजूला कृष्ण रथात जुंपून आणि त्यांनी त्यांची रथयात्रा काढलेली, असे दुर्वास आहेत ते. जेव्हा कुंती भोजाकडे आले ते म्हणाले मला एका मंत्राचं पुरस्चरण करायचं आहे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये मी एक फॉर्म्युला शोधला आहे, मला त्याची चाचणी घ्यायची. जशी आपण रॉकेटची चाचणी घेतो ना, सक्सेस होतं की नाही, मला बघायचं ते यशस्वी होतात की नाही. त्यासाठी मला योग्य जागा म्हणजे तुझं राज्य वाटतंय, मला इथे राहायचं आहे. राजाला प्रश्न पडला की हे अत्यंत क्रोधी स्वभावाचे ऋषी आहेत, यांच्या सेवेमध्ये थोडं जरी प्लस मायनस झालं तर आपल्या अख्ख्या राज्याला शाप देऊन टाकतील. मग त्यांच्या सेवेची जिम्मेदारी ते त्या कुंतीवर सोपवतात. कुंती त्यांची इतक्या उत्तम रीतीने सेवा करते की जाताना ते खूप प्रसन्न होतात. दुर्वास खूप कमी वेळा प्रसन्न झालेले आहेत इतिहासामध्ये. ते कुंतीला प्रसन्न होऊन एक मंत्र देतात की हा मंत्र मी इथं सिद्ध केलेला आहे, याची चाचणी केली, टेस्ट झाली, हा सक्सेसफुल आहे, तुला भविष्यात कामात येईल. या मंत्राने तुला इच्छित देवतेला इथे तुझ्यासमोर बोलू शकतेस आणि तुला काय हवं ते मागू शकतेस. अल्लड मुलगी आहे. मग एक जनरल जसं तुमच्या मनात प्रश्न, आमच्या मनात किंवा नवीन पिढीला प्रश्न, असं कुठं होत असते का, हा प्रश्न तिच्याही मनात निर्माण आहे. मंत्राने कुठं देव येत असतो का, आणि मंत्राने कुठं इच्छित ते मिळत असते का. मग तिने ट्राय करून बघूया म्हणून तो एक मंत्र एकदा म्हटला आणि ते सूर्यदेव तिच्यासमोर प्रगट झाले. मग त्यावेळेस कुंती घाबरली, नको म्हणाली मला, मी फक्त प्रयत्न करून बघितलं, पण ते म्हटले मंत्र हा व्यर्थ जात नसतो. आणि तो एक तेजस्वी मुलगा त्यांनी तिच्या हातात दिला. आज जी परिस्थिती आहे, आपण बघतो ना, कचरा कुंडीत बाळ सापडलं, रेल्वे स्टेशनवर बाळ सापडलं, तीच अवस्था कुंतीची होती. म्हणजे 5000 वर्षानंतरही आजही काही बदललेलं नाही. कुठल्या आईला वाटतं आपलं बाळ सोडून द्यावं, पण उद्या समाज मला माणूस म्हणून जगू देणार नाही या भीतीने तिने ते बाळ पेटीमध्ये बंद केलं, ती सगळी व्यवस्था केली, त्याला ऑक्सिजन मिळेल, ती पेटी बुडणार नाही, व्यवस्थित सजवली, पेटी सोडून दिली गंगेमध्ये. वाहत वाहत ती त्या गंगेच्या प्रवाहामध्ये गेली. आणि जेव्हा ती पेटी वाहत वाहत आली तेव्हा नेमका भीष्माचार्यांचा रथचालक ड्रायव्हर अधिरथ त्या गंगेवर स्नानाला गेलेला होता आणि त्याला ती पेटी वाहत येताना दिसती. त्याने पोहत पोहत गेला, ती पेटी आणली, बघतो त्याच्यामध्ये बाळ होतं. आणि योगायोगाने, म्हणजे नियतीची योजना असते, त्याला बाळ नसतं. तो घरी घेऊन जातो. त्याच्या पत्नीला खूप आनंद होता आणि त्याचं नाव ते ठेवतात वसुसेन. भीष्माचार्य राजा जरी नसले तरी राजा बनवणारे आहेत. त्यांच्या रथाचा सारथी अधिरथ आणि त्याचा मुलगा कर्ण. मला तुम्हाला सांगू द्या, कुठल्याही कादंबरीकारानं हे लिहिलं नाही की कर्ण राजमहालात वाढलाय. मला एक सांगा, आजच्याही काळामध्ये एखाद्या प्रधानमंत्र्याचा पीए कुठे राहतो? प्रधानमंत्री निवासस्थानात. त्याची मुलं कोणाच्या मुलाशी खेळतात? प्रॅक्टिकल आहे. तसा भीष्माचा रथ चालवायचा अधिरथाला, त्यांच्या रथशाळेचा तो प्रमुख आहे. म्हणून तो कर्ण सुद्धा साहजिक कुठे राहणार? अधिरथासोबत हस्तिनापुरात. म्हणून जेव्हा पांडव वनवासातून परत येतात, पांडवांचे वनवास खूप झाले, पण पहिला वनवास जो होता ना, तो त्यांच्या चुकीमुळे नाही आहे, बापाच्या चुकीमुळे आहे. पांडूकडून किंदम ऋषीची हत्या होते आणि मग तो राजपाट सोडून वनात जातो. तिथे नियोग पद्धतीने पांडवांचा जन्म होतो आणि एके दिवशी पांडू मृत्यू पावतो. तेव्हा भीष्माचार्य जाऊन पांडवांना घेऊन येतात. तोपर्यंत इकडे 100 कौरवांचा जन्म झाला असतो. मग ते 100 कौरव आणि हे पांडव 5 यांना प्राथमिक शाळेत घातलं जातं. आपल्या भाषेमध्ये सिनियर केजी, ज्युनियर केजी, प्ले ग्रुप. आणि ते प्ले ग्रुपचे शिक्षक असतात कृपाचार्य. आणि जेव्हा त्यांचं प्रायमरी शिक्षण पूर्ण होतं, आता त्यांना अस्त्रविद्या दिली पाहिजे. राजकुमार आहेत, उद्या त्यांना गादीवर बसायचं, उद्या त्यांना देशाचं संरक्षण करायचं, परचक्रापासून संरक्षण करायचं, त्यांना धर्म कळला पाहिजे, त्यांना राजनीती कळली पाहिजे.
मग असा चांगला विद्वान शिक्षक शोधावा म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांना स्पेशल बोलावून आणलेलं आहे आणि एक स्पेशल गुरुकुल त्यांना काढून दिलं. त्या गुरुकुलामध्ये कौरव, पांडव, कर्ण आणि त्याचे भाऊ हे सगळे सोबत शिकलेले. कादंबरीमध्ये काय लिहिलं जातं? द्रोणाचार्यांनी आश्रमात कर्णाला शिकवलेलं नाही. हे जे म्हणणं आहे याच्यामध्ये 1% सत्यांश आहे. 1%. तो कसा सांगतो? द्रोणाचार्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं. कर्ण हा लहानपणापासून अर्जुनासोबत वाढलेला आहे, त्याच्यामुळे अर्जुनाला जे येतं ते मला आलं पाहिजे. मी अर्जुना इतकाच सरस धनुर्धारी आहे, किंबहुना अर्जुनापेक्षाही मी श्रेष्ठ आहे, हा त्याचा भाव होता. मग तो सारखा आग्रह करायचा मलाही शिकवा. द्रोणाचार्याने त्याला लहानपणापासून बघितलेलं आहे. ते म्हणतात तुझी ती पात्रता नाही आहे, म्हणजे असे म्हणत नाही तुझी ती लायकी नाही आहे, त्या स्टेपला तू अजून आलेला, तुला अजून तयारीची गरज आहे. द्रोणाचार्यांचं वाक्य काय? तुला अजून तयारीची गरज आहे, तू अजून त्या योग्यतेचा बनायला वेळ आहे, हे वाक्य आहे. पण कर्णाच्या पूर्ण जीवनाचा जर आपण लेखाजोखा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला दिसते की प्रचंड अधीर आहे कर्ण. धृती जी आहे ती त्याच्या क्षेत्रात नाही, त्याचा संयमच नाही आहे. तू चिडून गेलेला आहे, तुम्ही शिकवत नाही ना, मग मी भगवान परशुरामाकडून जाऊन शिकेन. म्हणजे जे म्हणतात ना कादंबरीमध्ये लिहिणारे द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवलं नाही, ते 1% खरं म्हणालो मी, बरोबर. ते ह्यासाठी खरं आहे की त्यांनी ब्रह्मास्त्र त्याने दिलेलं नाही, पण बाकीचं शिक्षण मात्र बालपणापासून त्याचं राजकुमारांसोबत झालेलं आहे. हा महाभारतातला कर्ण आहे. आता आपण जो कुठल्या कुठल्या कादंबऱ्यामध्ये वाचला असेल त्याच्याशी जर हा मेळ घालायला गेलं तर आपल्याला अरे असं आहे काय. फार तर त्याचे जे फोटोज आहेत कांबळे साहेबांना मी पाठवीन, ते तुम्ही तुमच्या ग्रुपला टाका. मूळ महाभारतातले श्लोक द्रोणाने कसं कर्णाला शिकवलं त्याचं. त्यामुळे द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवलं नाही म्हणून बरेच लोक त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना करतात की बाबासाहेबांना जसं बाहेर बसून शिकावं लागतं तसाच अन्याय कर्णावर झाला. अजिबात झालेलं नाही. कर्ण त्या बाबतीत कर्ण दुर्दैवी आहे. कुठल्या बाबतीत? त्याला जन्मदात्री आहे, त्याला जन्मदात्री आहे, पण आई नाही आहे. आई नाही आहे. हा, पण तरीही जे क्षत्रियाला सगळे संस्कार मिळतात ते सगळे संस्कार कर्णाला मिळालेले आहेत. जो आपण हे म्हणतो ना कुठला संस्कार असतो, उपनयन. उपनयन झाल्यानंतर शाळेत घालतात, आश्रमामध्ये पाठवतात, त्याचं झालेलं आहे. कर्ण पर्वामध्ये जेव्हा द्रोणाचार्याचा पाडाव होतो तेव्हा कौरवांच्या सैन्याचा सेनापती म्हणून कर्णाचा अभिषेक केलेला आहे. तो वेद मंत्रांनी केलेला आहे, ब्राह्मणांनी केलेला आहे. आणि जे सप्तसिंधूचं जल वगैरे ते सगळे जे उपचार असतात ना ते सगळ्यांचा उल्लेख मी करतो. एवढं पान भरून वर्णन आहे, पूर्ण एक अध्याय त्याच्यावर आहे कसा अभिषेक झाला कर्णाचा. म्हणून कादंबरीत जे लिहिलं जातं नाही की कर्ण हलक्या जातीचा होता, हलक्या जाता, हलकेपणा कुठे आला त्याच्यात. जसा अभिषेक धर्मराजाचा राजा म्हणून होतोय तसाच कर्णाचा होतोय. तेच मंत्र वापरले जातात, तीच विधी केली जाते. दुसरी गोष्ट त्याची जात कुठली सांगितली तर सूत. जगामध्ये एकमेव अशी आपली संस्कृती आहे की नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही प्रदूषण घुसलं असेल. अर्जुनाची शंका आहे पहिल्या अध्यायामध्ये, वर्णसंकर कारके. जर क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांचं लव्ह मॅरेज झालं, त्याला गांधर्व विवाह म्हणायचे. त्या काळात विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत, त्यापैकी परस्परांच्या संमतीने जो होतो तो गांधर्व विवाह. अशा प्रकारचा जर विवाह झाला तर ते धड क्षत्रिय नाहीत आणि ब्राह्मण नाहीत, त्यांना कुठल्या कॅटेगरीत टाकायचं. मग त्यांना सूत
ही कॅटेगरी दिली. मग सुताने काय काम करायचं? सुताने रथशाळा चालवायची, सुताने रथ चालवायचे. म्हणजे आजच्या भाषेचे महिंद्रा, टाटा, सुझुकी, मारुती सुझुकी हे डिपार्टमेंट कोणाचं आहे? सुताचं आहे महाभारतामध्ये. दुसरी गोष्ट, आज आम्हापर्यंत जे महाभारत आलेलं आहे ते सुताने सांगितलेलं आहे. आदी पर्वामध्ये सुरुवातीलाच आहे की लोमहर्षणाचा पुत्र असणारा हा उग्रश्रवा सौती त्या सौनकाच्या आश्रमामध्ये गेलेला आहे. आणि सौनकाच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या आश्रमामधले जे तरुण विद्यार्थी होते ते असे मजेत बसलेले आहेत. आणि ते म्हणतात, कुठून आलात महाराज? तो म्हटलं, मी त्या राजा जन्मेजयाच्या यज्ञावरून आलोय. मग काय झालं तिथे? तर तिथे असं असं झालं, वैशंपायन म्हणून सगळ्यांना महाभारताची कथा सांगितली. अरे वा, अच्छा, मग आम्हालाही सांगा म्हणे. आणि तिथे त्या सुतांनी ती महाभारताची कथा त्या शौनकांना आणि त्या शिष्यांना सांगितलेली आणि ती कथा आमच्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे महाभारताचा आद्य कथावाचक सूत आहे. त्याला ऋषी मानलेला आहे, उग्रश्रवाला ऋषी मानलेला आहे, तपस्वी मानलेला आहे. आणि तो उच्चासनावर बसलेला आहे आणि समोर शौनक आदी खाली बसलेले आहेत, ते कथा ऐकतायत. म्हणजे सूत ही खालची जात आहे, हा सुद्धा अपप्रचार आहे. महाभारतामध्ये कुठेही जातीवरून त्याला आपण काय म्हणतो असा कॉर्नर करण्यात आलेलं नाही आहे. मी सुरुवातीला एक वाक्य वापरतो की फोडा आणि झोडा नीती आली, यांना फोडा. मग कसं फोडा? असं फोडा. ज्यांना आयुष्यात कधी संस्कृत कळत नव्हतं त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडियाचे खंड लिहिले 1, 2, 3. आणि त्या खंडामध्ये खंड फर्स्ट रामायणा, त्यांना रामायण शब्द म्हणताच येत नाही, रामायणा म्हणतात. महाभारत म्हणता येत नाही, महाभारता म्हणतात. आणि त्यांनी लिहिलं. आपल्या दुर्दैवाने आपण संस्कृत शिकलो नाहीत, म्हणजे माझ्या सगळेच, पण इंग्रजी शिकलो. आपण संस्कृत, आता माझ्यासमोर संस्कृत महाभारत ठेवलं मला नाही कळणार काय म्हणतात ते, पण इंग्रजी ठेवलं, हिस्ट्री ऑफ इंडिया वाचता येईल. आणि त्याच्यात त्यांनी काय वाकडं तिकडं लिहिलं, आपण तिथं वर लिहिलं असतं दिस इज अ ट्रान्सलेशन ऑफ रामायण, आपलं वाटतं हेच रामायण आहे. पण त्यांनी अशा प्रकारचे तिथे आपण त्याला काय म्हणतो मेक मारून ठेवली. आणि म्हणून त्यांच्या भाषांतरावरून ज्यांनी महाभारत अभ्यासलं आणि पुढे कादंबऱ्या वगैरे लिहिल्या, त्या लोकांच्या लिखाणामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तो गुरुकुलात शिकला, राजकुमारांसोबत शिकला, सन्मानाने शिकला, राजमहालात राहिला, फक्त त्याला ब्रह्मास्त्र दिलं नाही, एवढ्या बाबतीत द्रोणाचार्याने त्याला शिकवलं नाही म्हटलं तर हा आरोप खरा आहे. बाकी त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. दुसरा मुद्दा येतो शिष्यांची परीक्षा. आता द्रोणाचार्यांच्या त्या युनिव्हर्सिटीमधलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि जसं आपल्याकडे पदवीदान समारंभ होतो ना, आता नाशिकची पोलीस अकॅडमी आहे, पोलिसांचं 6 महिन्याचं ट्रेनिंग झालं की शेवटच्या दिवशी पदवीदान होतं. गृहमंत्री, मुख्यमंत्री, कोण राज्यपाल वगैरे असतात. तसं त्या पदवीदान समारंभामध्ये कोण राजकुमार कोणकोणत्या विद्येमध्ये कसा पारंगत आहे याचं प्रेझेंटेशन होतं सगळ्या राजधानीतल्या लोकांसमोर. मग सगळे लोक समोर बघायला, आणि मग दुर्योधन येणार, स्वतःचं कौशल्य दाखवणार, मी असं करतो तसं करतो. भीम येणार, तो दाखवणार की मी एका गदेमध्ये एका डोंगराचं चूर्ण करतो वगैरे. असं सगळ्यांचं कौशल्य दाखवून झालं. आणि शेवटी अर्जुनाने त्याचं कौशल्य दाखवल्यानंतर सगळ्या प्रजेमध्ये अर्जुनाचा जय जयकार झाला. त्यावेळेला कर्ण म्हणे मला भाग घ्यायचा आहे, कारण तो तिथे शिकलाय त्यांच्यासोबत. ठीक आहे म्हणे, तू पार्ट घे. म्हणजे कर्णाला चान्स नाही दिला, हाही एक चुकीचा आरोप आहे. तिथे कर्णाने भाग घेतला, अर्जुनाने जे केलं त्यानेही ते सगळं करून दाखवलं. पण नंतर तो म्हणायला लागला मला अर्जुनाशी द्वंद्व युद्ध करायचं आहे. त्याने जे दाखवलं ते मीही दाखवलं, पण ह्याच्यातून हे तर सिद्ध होत नाही ना कर्ण श्रेष्ठ की अर्जुन श्रेष्ठ. मग एकदा आमच्या दोघांची होऊन जाऊ द्या म्हणे, मग कळेल कोण श्रेष्ठ आहे. त्यावेळेला राजगुरू असणारे कृपाचार्य उठतात आणि ते सांगतात कुठलंही युद्ध हे समान कुळात आणि समान पदावर असलेल्या व्यक्तीशी होतं. सेनापतीशी सेनापतीच द्वंद्व करू शकतो, राजाशी राजा द्वंद्व करू शकतो. अर्जुन हा राजकुमार आहे. घटनात्मक दृष्ट्या प्रॅक्टिकली जरी धृतराष्ट्र राजा असला तरी घटनात्मक दृष्ट्या राजा अर्जुनाचा बाप आहे, पांडुराजा. धृतराष्ट्राचा अभिषेक झालेला नाही वेदमंत्रांनी, पांडूचा अभिषेक झालेला आहे आणि त्या अभिषिक्त सम्राटाचा हा मुलगा आहे. त्याच्यामुळे तुला त्याच्याशी द्वंद्व करता येणार नाही.
पण जर कर्ण अर्जुनाशी द्वंद्व करत असेल आणि आपल्या समोरचा काटा परस्पर उपटला जात असेल तर कर्णाची मदत करायला काय हरकत आहे? म्हणून हा दुर्योधन काय करतो? कर्णाला राजा घोषित करतो. टेक्निकल गोष्ट लक्षात घ्या, जो राजा आहे आता ॲक्टिंग किंग ज्याला आपण म्हणतो, कार्यकारी राजा, हाच कार्यकारी, अभिषिक्त नाही धृतराष्ट्र. दुर्योधन त्याचा मुलगा आहे, तोही अभिषिक्त नाही, कुठल्याही पदावर नाही. त्याच्यामुळं दुर्योधनाने कर्णाला कुठलं तरी राज्य देणं हेच घटनाबाह्य आहे. पण वशिला राजाचा मुलगा आहे, कोणीच काय बोलत नाही. कारण बोलाव काय, हमने उनका नमक खाया है, क्या बोलेंगे? लक्षात आलं? हे महाभारत आहे. दुसरी गोष्ट, जे राज्य कर्णाला यांनी दिलं दुर्योधनाने, ते मुळात दुर्योधनाचं कधीच नव्हतं. जे चंपानगरीचं राज्य आहे ते मुळात अधिरथाचं होतं, कर्णाच्या वडिलांचं, सूत समाजाचं. आणि त्या राजावर फक्त मी याला राजा घोषित करतो असं त्यांनी म्हटले. आता राजा घोषित करण्याचा अधिकार वास्तविक अधिरथाचा आहे. कधी मी रिटायर होईल आणि माझा मुलगा राजा होईल ठरवणार अधिरथ आहे ना. पण दादागिरी बघितली ना कशासाठी? अर्जुन माझा वैरी आहे, तो परस्पर निपटला जातोय कर्णाच्या हातून, म्हणून मी त्याला सपोर्ट करेन. मग जे कोणी म्हणतात ना दुर्योधन कर्णाचा सच्चा मित्र होता, अजिबात नाही. चिवडा खाऊ मित्र याला म्हणतात आजच्या भाषेमध्ये. चिवडा मिळत असेल तर दोस्ती, चिवडा नसेल मिळत तू माझा मित्र नाही. आता दुसरी गोष्ट, कर्ण प्रचंड मोठा महावीर होताच. सगळ्या लोकांना एक गोष्ट अशी माहीत आहे की कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर जेव्हा अर्जुनाने कर्णाचा रथाला बाण लागायचा तेव्हा त्याचा रथ 400-500 पावलं मागे जायचा. आणि जेव्हा कर्ण बाण मारायचा तेव्हा अर्जुनाचा रथ 3-4 पावलं मागे यायचा. तर भगवंत म्हणायचे शाबास कर्णा. अर्जुनाला चीड यायची, अरे मी त्याचा रथ 400-500 पावलं उडवतोय, मला काहीच नाही कौतुक. आणि ह्याच्या बाणाने 4-5 पावलं तर त्याचं शाबास. मग विचारतो अर्जुन, देवा असं का करतोस तू? त्यावेळेस भगवान सांगतात अर्जुनाला, अरे ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू. तुझ्या ध्वजावर जो वानर बसलाय ना तो मूर्तिमान भगवान शंकर आहे. ड्रायव्हर स्वतः मी आहे, जो जगाचा चालक आहे तो तुझ्या रथाचा चालक आहे. आणि तुझ्या रथाचे चाकं फसून आहेत ना म्हणून शेषनागाने ती होल्ड केलेली आहेत, ती पकडलेली आहेत. एवढं सगळं असूनही 3 पावलं तुझा रथ मागं जाणं हे कर्णाचं सामर्थ्य आहे. कर्ण महान योद्धा होता. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला अस्माकम तू विशिष्टायम तान्नी बोध द्विजत्तम जे सांगतात ना, आपल्याकडे कोण कोण आहेत, आपल्या पार्टीत कोण कोण आहेत, आपल्या आघाडीमध्ये आजच्या भाषेत, त्यावेळेला भीष्माचार्य सांगतात आपल्या आघाडीत हे पक्षावाले आहेत, ते पक्षावाले आहेत. कर्णाचं नावच घेत नाहीत. दुर्योधन शेवटी म्हणतो कर्णाला विसरले काय? कर्णाला विसरले काय तुम्ही? त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात अरे तो यत्किंचित अर्धरथी आहे. तेच भीष्माचार्य जेव्हा शरशय्येवर पडतात त्यावेळेला हा कर्णा त्यांना भेटायला जातोय संध्याकाळी. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात कर्णा मला क्षमा कर, मी तुला आयुष्यभर कमी लेखलं, पण मला अंतःकरणातून हे ठाऊक होतं की तू महान योद्धा आहेस. तुझ्यासारखा योद्धा या पृथ्वीवर दुसरा नाही, तरीही मी तुला अर्धरथी म्हणालो. त्याला कारण तुझा उद्धट स्वभाव आणि तुझी कुसंगती. बाकी तू योद्धा, तू 1 नंबरचा आहेस. आणि महाभारताचा विचार केला तर महाभारताचा नायक भीष्माचार्य आहे, भगवान श्रीकृष्ण आहे आणि 3 नंबर कर्णाचा आहे. आपल्याला एखाद्या सोम्या गोम्याने शेठ म्हणण्यात मोठेपणा नाही आहे. एखादा मोठा उद्योगपती जेव्हा आपल्याला शेठ म्हणतो तेव्हा आपण खरे शेठ झालेलो असतो. कर्णाला एखाद्या सोम्या गोम्या वीराने तू योद्धा आहेस असं म्हणण्यात कौतुक नाहीच आहे. भीष्म जेव्हा म्हणतात तू योद्धा आहेस तेव्हा कर्ण योद्धा असतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतो तू महावीर आहे तेव्हा तो महावीर असतो. बरोबर. आता कर्ण महावीर होता हे मान्य. 2 सर्टिफिकेट आपण बघितले, एक भीष्मांचं एक श्रीकृष्णाचं. दुसरा मुद्दा जे तुम्हाला कादंबऱ्यात बघायला मिळतं की कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ महावीर होता का,
त्याच्याविषयी महाभारत काय म्हणतं? आता बरेचशा काही श्रोत्यांच्या मनात असेल की हे कर्णाच्या विरोधात बोलतात. कर्णाच्या विरोधात नाही, महाभारतात आहे तसं आहे. पहिला प्रसंग आहे, द्रोणाचार्यांच्या आश्रमातून हे सगळे घरी आल्यानंतर द्रोणाचार्य म्हणजे युधिष्ठिराचा राज्याभिषेक करायचा असतो. हे ठरवतात आता युधिष्ठिर सगळ्यात मोठा राजकुमार युधिष्ठिर, त्याला राजा करूया. त्यावेळेला द्रोणाचार्य ऑब्जेक्शन घेतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड. का म्हणे? कारण हे माझ्या युनिव्हर्सिटीतून शिकून आलेत पण यांनी अजून फी दिलेली नाही आहे, गुरुदक्षिणा. मग द्रोणाचार्याचा आता ते अगोदरची ती स्टोरी सांगणार नाही, 6 दिसतात मला घड्याळामध्ये. त्यांनी सांगितलं की तुम्ही पांचाळ नगरीचा जो राजा आहे द्रुपद, त्याने माझा अपमान केलेला आहे, त्याला हात बांधून माझ्या समोर आणा, तीच माझी दक्षिणा, तुमच्याकडून मला रुपये घ्यायचा नाही. मग आता वशिलेबाजी बघा, पांडव जर गेले त्याला धरून आणतील ना, मग क्रेडिट कोणाला मिळेल? पांडवांना. मग दुर्योधन गेला पप्पांकडे, धृतराष्ट्र, पप्पा आम्हाला जाऊ द्या. मग ते 100 आणि त्यांचा मित्र कर्ण हे जातात त्या पांचाल नगरीवर आक्रमण करायला, द्रुपदाला धरून आणायला, आणि तो द्रुपद या सगळ्यांना बांधून टाकतो. आणि या सगळ्यांना जाऊन सोडवतात आणि द्रुपदालाही बांधून आणतात अर्जुन आणि हे पांडव. आणि जेव्हा त्या द्रुपदाला बांधून आणतात, द्रोणाचार्य समोर हजर करतात, त्यावेळेला त्या अर्जुनाचं शौर्य त्या द्रुपदाने बघितलेलं असतात. याचा संदर्भ पुढे आहे. त्यावेळेस तो द्रुपद ठरवतो, अर्जुनासारखा एक तरी पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा होता. त्याच्या पोटी अर्जुनासारखा नाही आला, पण एक पुत्र आला आणि एक तेजस्वी कन्या आली. त्यावेळेला त्याने ठरवलं की हिला मी देईल तर अर्जुनालाच, आणि मग अर्जुनच कसा हिचा पती होईल अशा प्रकारचा त्याने पण ठेवला होता. तो पाण्यात बघून माशाचा डोळा मारत फक्त अर्जुनच करू शकत होता. मला प्रसंग हा सांगायचा की तुलना, कर्ण जर तितका बाहुबली असता अर्जुना इतका, तर त्याने द्रुपद धरून आणायला पाहिजे होता, नाही आणला. अर्जुनाने त्यालाही सोडलं, द्रुपद धरून आणला. एक दुसरा प्रसंग आहे, द्यूत क्रीडेनंतर पांडवांना वनवास होतो, आणि पांडवांना वनवास झाल्यानंतर कर्णाच्या डोक्यात अशी आयडिया येते की हे आता गेलेत ना वनामध्ये, जनावरांसारखे राहतात. वनात कोण राहतं? जनावरं. शहरात कोण राहतं? माणसं. मग आपण त्यांना जरा जळवू म्हणे. मग ते बँड बाजा बारात आजच्या भाषेमध्ये घोषयात्रा काढतात. हत्ती घोडे चतुरंगिनी सेना घेऊन त्या द्वैत वनामध्ये जातात. पांडव बाजूलाच निवास करतात. पण यांचं बॅडलक असं, दुर्योधन आणि या प्रभूतींचं, एका सरोवरामध्ये, आजच्या भाषेमध्ये स्विमिंग पूलमध्ये हे पोहायला जातात. नेमकं त्या सरोवरामध्ये चित्रसेन गंधर्व आणि त्यांची गंधर्व मंडळी स्विमिंग करत असते, अगोदरच पोहत असतात. मग यांचं भांडण होतं, आणि त्या युद्धामध्ये तो चित्रसेन गंधर्व दुर्योधनासहित कर्णाला बांधून टाकतो. त्यावेळेला काही दूत येतात धावत धावत, अरे ते कौरवांची सेना आली होती पण गंधर्वांनी त्यांना सगळ्यांना जेरबंद करून टाकलं, निम्मे अर्धी पळून गेले, निम्मे अर्धी यांनी बांधून टाकले, दुर्योधन बांधलाय, कर्ण बांधलाय. भीम आनंदाने उड्या मारायला, बरं झालं म्हटलं, आपले शत्रू धरले त्यांनी. ते प्रसिद्ध वाक्य जे आजही आपण वापरतो की धर्मराजा त्यांना म्हणतोय की ज्या वेळेला आपल्यात चाललंय ना त्यावेळेला ते 100 आणि आपण 5 आहोत, पण ज्यावेळेस दुसरा मध्ये पडतो ना त्यावेळेस आपण 105 आहोत, त्यांना सोडवा. भीम आणि अर्जुन जातात. एकटा अर्जुनच्या चित्रसेन गंधर्वाला हरवतो आणि या कर्णाची आणि दुर्योधनाची सुटका करतो. जेव्हा दुर्योधनाची सुटका करतो अर्जुन, त्यावेळेला शकुनी मामा सांगतो, शकुनी जितका वाईट दाखवलाय ना मालिकांमध्ये वगैरे तितका वाईट नाही आहे. शकुनी सांगतो, अरे काय वाईट केलं होतं पांडवांनी तुमचं, तुम्ही छळ करून त्यांचं राज्य घेतलं, त्यांना वनवासात पाठवलं, एवढं करून आज त्यांनीच तुमचा जीव वाचवला, देऊन टाका त्यांना राज्य. शकुनीचे शब्द आहेत मूळ महाभारतामध्ये, ते कादंबरीत कोणी लिहित नाही, मालिकेत दाखवत नाही. त्यावेळेला हा कर्ण म्हणतो नाही अजिबात काही द्यायचं नाही त्यांना. दुर्योधन म्हणतो, अरे पण ज्यांना दुश्मन मानलं, ज्यांचं राज्य हिसकावून घेतलं, त्यांच्या हातून माझा जीव वाचलाय, मग हा जीव मला आता ठेवावंसं वाटत नाही, मला मरावंसं वाटतंय, अपमान वाटतो मला. त्यावेळेस कर्ण म्हणाला,
नाही नाही, त्यांचा वनवास पूर्ण होऊ दे, त्यांना मी युद्धात मारीन आणि तुझा अपमान धुवून काढीन, तू मरू नकोस. ही कर्णाची भाषा आहे. आणि त्यावेळेस एक कर्ण प्रतिज्ञा करतो की आजपासून, महाभारतात श्लोक आहे, मी असुरासारखा वागणार नाही आणि मला जो कोणी जे काही मागेल त्याला नाही म्हणणार नाही, जेणेकरून ज्या पुण्याईने अर्जुनाचा मृत्यू माझ्या हातून घडेल. पुढचा मुद्दा यातून निघतो, कर्ण महादानी होता का? निश्चित होता. पण त्या दानामागची प्रेरणा अर्जुनाच्या मृत्यूची होती. बरोबर. दुसरी गोष्ट, कादंबरीमध्ये असं लिहितात की कर्ण ज्या वेळेला रणांगणावर सेनापती बनलेला असतो आणि तो आता अर्जुनाला भिडणार असतो, त्यावेळेस इंद्रदेव त्याला कवच कुंडल मागायला येतात. आणि कवच कुंडल दिले तर मी मरेल हे माहीत असताना कर्ण काय करतो? काढून देतो. महाभारत असं म्हणतंय, ज्यावेळेला इंद्राने कवच कुंडल मागितले त्यावेळेस कर्णाचे शब्द आहेत की इंद्रा, कवच कुंडल सोडून तू दुसरं काहीही माग, पण मी हे तुला देऊ शकत नाही. आणि जे शब्द मी तुमच्या समोर सांगू शकत नाहीत असे शब्द कर्णाने उच्चारले की मी तुला इतक्या स्त्रिया देईन, इतके रथ देईन, इतकं सोनं देईन. हे प्रलोभन देणारा कर्ण आहे. पण तू मला कवच कुंडल मागू नकोस. पण इंद्र कशानेच मानत नाही. पण त्याच्या आदल्या रात्री सूर्याने येऊन कर्णाला सांगितलं होतं की इंद्र येणार आहे तुझं कवच घ्यायला, एक तर देऊ नकोस. पण कर्ण म्हटलं माझं ठरलेलं आहे द्यायचं म्हणून, नाही म्हणायचं नाही म्हणून. मग सूर्य सांगतो नाही म्हटलं नाही तर ठीक आहे, पण मग काहीतरी असं मागून ये की ज्याने तुला फायदा होईल. आणि त्यावेळेला मग हा कर्ण ठीक आहे म्हणे, मी तुला कवच कुंडल देतो, पण मला असं काहीतरी दे की जेणेकरून माझा जगात एक नंबरचा शत्रू जो आहे ना तो मरल. कारण त्याची मला फार भीती वाटते. सरळ वाक्य आहे. आजपर्यंत मी फक्त एकाच व्यक्तीला भेटतो, त्याचं नाव अर्जुन आहे. कर्णाचं वाक्य आहे. आणि मग तो इंद्र त्याला सांगतो की मी माझी वासवी शक्ती जी आहे ना मी तुला देतोय, पण त्या शक्तीचं एक वैशिष्ट्य आहे, ती तुला फक्त एकदाच यूज करता येईल. एकदा तू ती वापरलीस की ती पुन्हा माझ्याकडे येईल, तुला पुन्हा वापरता येणार नाही. कर्ण म्हणला हरकत नाही. मग तो कवच कुंडल काढून देतो आणि ती शक्ती घेतो. आणि कर्णाचं बॅड लक की हे भगवंताला माहीत असतं की याला इंद्राने हे दिलंय. आता त्यांनी कवच कुंडलाचं दान केलं हे अर्जुनाला माहीत नाही, पांडवांना कोणालाच माहीत नाही, पण तो जगाचा बाप आहे, त्याला सगळं माहीत आहे. मग तो त्या नाईटला, भीमाचा एक दुसरा पुत्र असतो, हिडिंबा नावाची त्याची राणी असते, तिचा घटोत्कच हा मुलगा असतो. हां, जे लोक महाभारतात जातीयवाद शोधतात ना त्यांना हे सांगा की ती हिडिंबा आदिवासी असते, भीम राजकुमार असते. तिला झालेला मुलगा युद्धामध्ये भाग घेत असतो. तिथे कुठेही जातीभेद येत नाही, कुठल्याच ग्रंथामध्ये जातीभेद नाही आहे जुन्या. तो आपण शोधला बळत चष्मा लावून. त्या घटोत्कच इतका भयानक असतो की तो एका दिवसात युद्ध संपवतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा हा दुर्योधन जातो, म्हणतो अरे ती वासवी शक्ती सोड याच्यावर. कर्ण म्हणलं अजिबात नाही, माझं स्वप्न आहे अर्जुनाला मारायचं, ती जर ह्याच्यावर सोडली तर अर्जुन कसा मारू मी. दुर्योधन म्हटलं अरे तू अर्जुन मारायला ठेवल तर आपल्याला जिवंत, आणि त्याला ती शक्ती ती सोडावी लागते. म्हणजे दान जे आहे ना, कर्णाचं दान, त्या दानाला ही कामनेची किनार आहे. लक्षात आलं का? कर्ण दानवीर होता का? निश्चित होता. पण त्या दानामागची जी निखळ प्रेरणा म्हणतो ना ती तशी म्हणता येत नाही. आता एक मानव्याच्या अँगलने जर म्हटलं, समजा माझ्यासारखा एखादा प्रेमभंग झाला, बायको सोडून गेली, जर ज्ञानेश्वरी वाचायला लागला, पण तुम्ही म्हणत असाल तो कसला भक्त आहे, बायको गेली म्हणून ज्ञानेश्वरी वाचतो. पण माझं असं म्हणणं, बायको गेली म्हणून का वाचेना, पण वाचतोय ना. तृण अग्निमेळे समोर असं झाले आहे की नाही. तसा कर्ण महादानी होता, पण त्याच्या दानाची प्रेरणा ही होती. कर्ण महावीर होता का? निश्चित महावीर होता. पण अर्जुनाच्या कंपॅरिझनमध्ये तो एक तुम्हाला मी प्रसंग, अजून एक प्रसंग आहे. आता आपल्याकडे एक शब्द आहे नंगा करके मारना. एक बार अर्जुन ने सबको नंगा करके मारा था. प्रसंग असा घडला, विराट नगरीमध्ये त्या विराट राजाचा एक सेनापती होता कीचक नावाचा. तो कीचकही सूत होता, म्हणजे कर्णाच्या जातीचा, पण तो होता सेनापती. त्याची बहीण होती त्या राजाची बायको. म्हणजे राजाला राणी सुताची चालत असे, तिथेही जातीभेद नाही आहे. दुसरी गोष्ट, हा कीचक इतका बलाढ्य होता की त्याला मारण्याची ताकद 3च लोकांमध्ये होती.
एक भीमामध्ये, एक कर्णामध्ये आणि तिसऱ्या जरासंधामध्ये. तर जरासंध तर आता नव्हता, त्याचा गेम भीमाने अगोदरच करेल होता. मग राहिले दोघंच, कर्ण आणि भीम. कर्ण तर आपल्या बाजूला आहे आणि पांडव अज्ञातवासात होते. 12 वर्ष संपल्यानंतर ते कुठे गायब झाले कोणालाच कळलं नाही, अज्ञातवासात गेले. पण ज्या अर्थी कीचकाची मृत्यूची बातमी तिकडच्या पेपरला आली हस्तिनापूरच्या, कीचक मेला, यांना घामच फुटला. कीचक मेला म्हणजे काय, एक तर भीमाने मारला नाही तर कर्णाने मारला. कर्ण तर इथे म्हणजे भीमाने नक्की मारला. म्हणजे 101% पांडव विराटाच्या नगरीत चलो आक्रमण करेंगे. आणि मग ही सगळे भीष्म द्रोणाचे प्रमुखतः ते कर्णन वगैरे सगळे नरपुंगवा निघाले युद्ध करायला. आणि ते 2 बाजूने अटॅक करतात, विराट नगरीवर 2 बाजूने अटॅक करतात. आणि पांडवाचा प्रॉब्लेम असा होता की अर्जुन नेमका हा बृहन्नडेच्या वेशात होता, आजच्या भाषेमध्ये तृतीयपंथी. तो डान्सिंग टीचर होता, त्या राजाची राजकुमारी होती उत्तरा, तिला नृत्य शिकवायला तो होता. आणि यांनी 2 आघाडीवरून आक्रमण केलं, परंतु इकडचं सैन्य अगोदर आलं म्हणून ती सगळी जी पांडव होते ना, नकुल सहदेव आणि भीम आणि युधिष्ठिर आणि विराट राजाच होता, हे सगळे लोक त्या बाजूने अटॅक करायला गेले. दुपारपर्यंत तिकडे युद्ध चालू आहे, कोणीच परत येत नाही. दुपारनंतर बघतात इकडून पुन्हा सेना येऊ राहिली. आता करायचं काय. मोरोपंतांनी ते खूप छान बालिश बहु बायका तर बरोबर, तो उत्तर म्हणायचं मी असा मारीन, मी तसा मारीन. आणि इकडून जेव्हा सेना निघाली तर थरथर कापायला लागला. मग अर्जुन होता, म्हटलं चल हम जाएंगे. तो म्हटलं अरे तू तर बाई आहेस, तू कसं काय करणार. त्यावेळेला मग ते आता विजयादशमीला आपण करतो शस्त्रपूजन, त्या शेमीच्या झाडावरची शस्त्र अर्जुनाने काढली. आणि वर्णन आहे, महाभारताचे मूळ श्लोक आहेत, त्या रथाचं जे आवाज आणि धनुष्याचा टणत्कार आहे, द्रोणाचार्य म्हणाले ज्या पद्धतीने हा टणत्कार ऐकू येते 101% हा अर्जुनाचा रथ आहे. त्यावेळेला कर्णाचे शब्द आहेत ना, ब्राह्मण भेकड असतात, ही साडी घातलेली बाईला अर्जुन म्हणतो तू, हे कर्णाचे शब्द आहेत. आणि त्याच रणभूमीवर दुर्योधनापासून भीष्माचार्यापर्यंत सगळ्यांचा पराभव एकट्या अर्जुनाने केला. आणि नुसता पराभव केला नाही, त्यांच्या सगळ्यांची कपडे काढली आणि ते राजकुमारी उत्तरा असे ना विराट राजाची, तिच्या बाहुल्यांना घालायला घेऊन गेला. कर्ण महावीर निश्चित होता, पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता असं म्हणता येत नाही. कारण अगोदरच्या द्वैतवनामध्ये सुद्धा त्या गंधर्व, ज्या गंधर्वांनी याला बांधलं त्या गंधर्वाला अर्जुनाने मारलं. इथे सामने आमने आहेत हे, इथं त्यांनी तर सगळ्यांना नुसतं हरवलं नाही, त्यांचे कपडे काढून घेऊन गेला. असे खूप सगळे प्रसंग आहेत, 6.25 मला तिथे दिसत आहेत. दुसरा मुद्दा, कुठल्या तरी मत्सराने व्यक्ती ग्रासला गेला की तो कितीही गुणवान असला त्याच्याकडनं चुका घडतात. त्याच्यामुळे राम असेल, कृष्ण असेल, भीष्म असेल, या प्रत्येकाकडनं चुका झाल्यात. आणि त्या चुका त्यांच्या त्या मानवीपणाचं निदर्शक आहेत. राम स्पष्ट म्हणायचं, आत्मानं मनुष्य मन्ये रामम दशरथात्मजम, मी दशरथाचा मुलगा आहे, मला देव करू नका. त्याच्यामुळं कर्णामध्ये सामर्थ्य निर्विवाद आहे. पण आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे, बाजीराव पेशव्याला आपण भारताचा नेपोलियन म्हणतो. काय गरज आहे, तुलना करायची गरज काय. नेपोलियन वॉटरलूमध्ये हरलेला आहे, त्याला कैद केलेला आहे, तो बेटावर तो मेलेला आहे. बाजीराव आयुष्यात एकही लढाई हरलेला नाही, त्याची तुलना नेपोलियनशी का करता. समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन का म्हणता. समुद्रगुप्त ज्यावेळेला या देशावर राज्य करत होता त्यावेळेस हा देश सोने की चिडिया होता, जगाच्या 33% उत्पन्न एकट्या भारताचं होतं. नेपोलियनचं तेवढं त्याच्या स्वप्नातही कधी नव्हतं. तसं कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता, ही कंपॅरिझन करायची फालतू सवय आपल्याला. कर्ण श्रेष्ठ आहे तो त्याच्या जागेवर आहे, अर्जुनही श्रेष्ठ आहे तो त्याच्या जागेवर आहे. परंतु जेव्हा कोण वरचढ याचा विचार करतो आपण, त्यावेळेला महाभारताचा विचार करता हा अर्जुन आपल्याला सरस दिसतो आहे प्रत्येक ठिकाणी. आणि जी भाषेमधली आपण म्हणतो ना, गावठीच्या खालचा जो शब्द आहे असंस्कारीपणा, याच्यामध्ये द्यूत सभेमध्ये सगळं हरलेत पांडव, द्रौपदी हरलेत, तेवढं जा रे त्या दाशीला घेऊन या हा म्हणणारा कर्ण आहे. दुःशासन जातो रिकाम्या हाताने परत येतो. का परत आलास. ती एकवस्त्र आहे, रजस्वला आहे.
रजस्वाला वापी रग एक 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 वस्त्रा वापी, जा जशी असेल तसं घेऊन या, हे म्हणणारा एक कर्ण आहे. तिला केसाला धरून फरफटत आणल्यानंतर हिचे वस्त्र काढा म्हणणारा कर्ण आहे. त्यावेळेला तो विकर्ण, दुर्योधनाचा सख्खा भाऊ, तो सांगतो अरे श्री आहे ती, असं करू नका. त्यावेळेला कर्ण जो घाण शब्द त्याने वापरला, जो कुठल्याच सभ्य पुरुषाच्या तोंडात शोभत नाही, बंधकी. 5-5 नवऱ्याशी लग्न करणारी स्त्री वेश्या असते, हा शब्द कर्णाच्या तोंडात आलेला आहे. आणि आपण म्हणतो अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तता पंचकन्यां स्मरेन नित्यम. पंचकन्यांमध्ये जिचा समावेश आहे तिला वेश्या म्हणण्याचं पाप. आणि त्यांनी स्वतः कबूल केलंय. कृष्णाशी जेव्हा तो बोलतो तर देवा माझ्याकडून चूक झाली असं नको बोलायला पाहिजे, पण बोललो मी. कृपाचार्याला तो वाईट साईड बोललेला आहे, त्यावरून त्याची आणि अश्वत्थाम्याची तुंबळ मारामारी झालेली आहे. ती कादंबरीत येत नाही, महाभारतात आहे. आताच मी तुम्हाला प्रसंग सांगितला की विराट गोग्रहणाच्या वेळी द्रोणाचार्यांना तो घाबरट भित्रा ब्राह्मण आहे म्हटलेला आहे, तिथे त्याची पंचायत झालेली आहे. म्हणजे एका प्रचंड शक्तिशाली परंतु त्याला आपण काय म्हणूया अधीर आणि महत्वाकांक्षी व्यक्तीच्या हातून ज्या चुका होऊ शकतात त्या सगळ्या चुका कर्णाच्या हातून झालेल्या आहेत. उच्च कुळात जन्मलेला आहे, सूर्याचा पुत्र आहे, आधिरतासारखा सुसंस्कारी पिता आहे. 1000 वेळा आधिरथ त्याला सांगतोय असं करू नको, दिस इज नॉट फेअर. वारणावतामध्ये पांडवासहित कुंतीला जाळण्याचा प्लॅन करण्याचा आहे. पांडवाला जाळ ठीक आहे, मान्य आहे, तुझी स्पर्धा आहे, कुंतीशी काय स्पर्धा आहे. आणि आपण म्हणतो कर्ण हा जगात सर्वश्रेष्ठ मित्र होता. मित्राची व्याख्या भर्तृहरीने काय केली आहे, योजयते हिताय गुणान प्रकटी करोती. जो मित्राच्या हिताची योजना करतो त्याला मित्र म्हणतात. परंतु जेव्हा जेव्हा मित्राच्या हिताच्या योजनेचा प्रसंग आलाय तेव्हा तेव्हा कर्णाने स्वतःच्या हिताचा विचार केलेला आहे. एक साधा प्रसंग सांगतो, तुमच्या लक्षात येईल. भीष्माचार्य म्हणाले कर्णाला मी योद्धा मानतच नाही. त्यावेळेला हा कर्ण प्रतिज्ञा करतोय की जोपर्यंत तो म्हातारा उभा आहे ना तोपर्यंत मी युद्धात लढायला येणार नाही. आता इथे प्रश्न स्वतःच्या मान अपमानाचा होता की आपली पार्टी जिंकण्याचा होता. दुर्योधन जिंकला पाहिजे की नाही, आणि दुर्योधन तेव्हा जिंकेल जेव्हा कर्ण लढेल. परंतु तिथे दुर्योधनाचा न विचार करता स्वतःच्या वैयक्तिक युगोचा विचार त्याने केला. युगो कुरवाळत बसलेला आहे. आणि इथे आपण ते व्हॉट्सअपला मेसेज येतात ना, कृष्णासारखा मित्र असावा की कर्णासारखा असावा. इथे कृष्णाचा विचार करूया आपण. ज्यावेळेस भीष्माचार्य समोर आले तर अर्जुन म्हटला मी लढूच शकत नाही, आजोबा आहेत ते, त्यांच्या बोटाला धरून अरे मी चालायला शिकलो देवा, आणि त्यांना मारायला सांगतो. आणि कृष्णाची प्रतिज्ञा होती न धरी शस्त्र करी. त्यावेळेला हा कृष्ण म्हणतोय तू मारत नाही आहेस ना, ठीक आहे मी मारतो. अर्जुन म्हणतो अरे तू तर म्हणलास मी शस्त्र हातात धरणार, तुझी प्रतिज्ञा आहे, लोक तुला नाव ठेवतील. कृष्ण म्हणतो 7 वेळा नाव ठेवलं तरी चालेल, धर्मासाठी मी कित्येक वेळा नाव ठेवून घ्यायला तयार आहे. कृष्ण रथातून उडी मारतो, पडलेलं चाक घेतो आणि भीष्माला मारायला निघतो. 2 प्रसंग आहेत. भीष्माचार्याने अर्धरथी म्हटले म्हणून तो मरेपर्यंत मी रणांगणावर जाणार नाही म्हणणारा कर्ण, आणि अर्जुन मारत नसेल भीष्माला तर मी माझी प्रतिज्ञा तोडून मारेल असं म्हणणारा कृष्ण. मित्राचं हित कोणी केलं बघा, लक्षात आलं. दुसरी गोष्ट कवच कुंडल केलं तर आपण मरणारच, आपल्या पार्टीचा पराभव होणार हे कर्णाला माहिती, तरी तो कवच कुंडल येतो का, माझं दानी हे बिरुद टिकलं पाहिजे. लोकांनी असं नको म्हणायला की शेवटच्या वेळी याने दान केलं नाही. तो कृष्णालाही म्हणतो, ज्यावेळेला कृष्ण त्याला सांगतो की तू खरा कुंतीचा मुलगा आहेस, हे पांडव तुझे भाऊ आहेत, यांना नको मारूस, तू आमच्या पार्टीत ये, तुला राजा करू. आणि जे नको द्यायला पाहिजे असंही एक प्रॉमिस करतोय कृष्ण त्याला, द्रौपदी तुला देऊ. तिथे सुद्धा त्या कर्णाचं वाक्य लोक काय म्हणतील, म्हणजे मनात नाही यायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट, दुर्योधनाने जे युद्ध केले ते प्रत्येक वेळी व्यासाने सरळ म्हटले की दुर्योधन हा पापवृक्ष आहे, आणि त्या पापवृक्षाचा जो बुंधा आहे, आधार आहे, तो कर्ण आहे, आणि त्याचं मूळ धृतराष्ट्र आहे. स्पष्ट लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक काम त्याने कर्णाच्या भरोशावर केलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्याचे डायलॉग आहेत, कर्ण असला ना आम्ही बघून घेऊ. परंतु शेवटी जेव्हा शकुनी सुद्धा म्हणत होता की अरे युद्ध करू नका, थांबवा हे सगळं, प्रत्येक वेळी कर्ण माझं नाही आपण करून घेऊ.
आणि शेवटच्या वेळी त्याचं दुर्दैव असं, भीष्म एकटे 10 दिवस लढलेले आहेत, द्रोणाचार्य 5 दिवस लढलेले आहेत, कर्ण 2 दिवसात आऊट झालेले आहे. 16, 17, 18व्या दिवशीचा सेनापती शल्य आहे. तर असं हे खूप महाभारत मोठं आहे. जे महाभारतीच नाही ते नाहीच लोकी तीही, म्हणून मणिपे पाही व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. इतकं मोठं विराट आहे. कर्णाचं चरित्र सुद्धा एकदम विराट आहे. एका तासामध्ये पूर्ण कर्ण आपल्याला खूप सगळे प्रसंग आहेत. पुन्हा केव्हा तरी जेव्हा योग येईल तेव्हा ह्या चरित्राला आपण नमस्कार करण्याचा प्रयत्न करूयात, कारण वेळ आपला झालेला आहे. पण एक गोष्ट तुम्ही आम्ही ही लक्षात घ्यायची आहे, आपण सगळे ज्येष्ठ आहोत, म्हणजे आयुष्यातले उन्हाळे पावसाळे आपण बघितलेत. त्याच्यामुळे मी म्हणतोय म्हणून कर्ण श्रेष्ठ आहे आणि तो म्हणतोय म्हणून कर्ण कनिष्ठ आहे असं न म्हणता, माऊली जसं म्हणतात, भाष्यकारांते वाट पुसतू व्यासांचा मागोवा घेतो. ह्या महापुरुषाच्या साहित्याचा मागोवा घेतला तर जे खरं आहे ते चित्र आपल्या डोळ्याला दिसेल. अदरवाईज मी जरी कुठलं पुस्तक लिहिलं तर मी माझ्या चष्म्यातून ते मांडणार आहे. आणि आपल्याला ज्यावेळेला जग बघायचं असतं त्यावेळेस आपल्या डोळ्याचा नंबर वेगळा असतो. आपण आपल्याच चष्म्याने बघितलं तर ओके दिसतं, दुसऱ्याच्या चष्म्याने बघितलं तर खड्डे दिसतात. त्याच्यामुळे तो आपला चष्मा आपण लावूयात आणि आपण आपला अभ्यास करूया. आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू. हे महाराष्ट्राचे विचारदुर्ग ज्या पुरस्काराचा उल्लेख यांनी केला कांबळे साहेबांनी, हे पुस्तक आहे ते 10 संतांचे चरित्र, एकदम ज्याला आपण म्हणतो शॉर्ट, जे महिपतींनी भक्त विजय आणि संत लीलामृतमध्ये लिहिलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ती 10 चरित्र मला असं वाटलं की घरामध्ये आपल्याला नाही जुना इतिहास माहीत तर निदान ज्ञानोबा तुकोबा जे आमचे संत आहेत, ज्यांच्या नावाने आपण दिंड्या काढतो तरी माहीत असावेत, म्हणून मी ते लिहिलेलं आहे. त्याची नाममात्र 100 रुपये किंमत आहे. ज्यांना हवा असेल मोजक्या प्रति मी इथे आणलेले आहेत, ते घेऊ शकतात. तुम्हा सर्व सज्जनांचे मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर्वांना भावी निरामय निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता कोणाला काही बोलायचं असेल बोलू शकता. धन्यवाद. त्याला उज्ज्वल दिलं शिवाजी सावंतांनी, ते जेव्हा याच्यावर राण्यावर पडलेला असतो कर्ण, तर एक ब्राह्मण येतो आणि म्हणे कोणी आहे का ज्ञानी करण्यासारखा, की म्हणजे असं माझ्या मुलाचं हे करायचं दफनविधी. तर हे शब्द तो कर्ण ऐकतो, विवळ पडलेला असतो. चित्रसेन ती हे आण म्हणे, हातोडी आण, माझा सोन्याचा दात काढून त्याला दे. बरोबर. एवढी उज्ज्वल दिले शिवाजी सावंतांनी. नाही, तुम्ही जे म्हणताय ना ते महाभारतात देखील आहे. शिवाजी सावंतांनी पण लिहिलंय आणि हे खरं आहे. तो प्रसंग मी घेतला नाही इथे मध्ये दानामध्ये, पण आहे तो खरा, की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्ण खरंच महान दानी होता. तो म्हणाला मला पटत नाही. तो देव म्हटले चल प्रॅक्टिकल करूया आपण. म्हणजे संध्याकाळी जेव्हा शांती झाली, जुन्या काळात कसं सूर्य मावळला की युद्ध थांबायचं आणि मग हे निघाले रणांगणावर, तेव्हा तो कर्ण पडलेला होता युद्धामध्ये. आणि तिथे हा प्रसंग घडलेला आहे की त्याने तो दात त्याच्या याच्यातला सोन्याचा दिलेला आहे. कोणाला काय बोलायचं आहे? हां बोला. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला हिडिंबेचा, तर मनाली या शहरामध्ये आपल्या हिडिंबेचं देऊळ आहे आणि तिथल्या भागामध्ये आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावातून उत्सव देवीचा सुरू होतो. तो ह्या आत्तामध्ये दसऱ्याच्या 10 दिवसांचा, आणि सगळ्या गावातनं वेगवेगळ्या देवी आणि त्यांच्या पालख्या या हिडिंबेकडे येतात आणि मग मनालीतला उत्सव दसऱ्याला सुरू होतो. खरंय खरंय. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना की हे सर्वप्रथम इंग्रजांनी सुरू केलं की महाभारत मायथॉलॉजी, रामायण मायथॉलॉजी, ऑलरेडी तो इतिहास आहे. महाभारताची पहिलीच ओळ आहे, हा जय नावाचा इतिहास आहे. कळलं का? आणि जर महाभारताचा इतिहास हा इतिहास नसता तर आज माझं नाव अर्जुन, तुमचं नाव धर्म, तुमचं नाव भीमराव असं राहिलं नसतं. कारण काल्पनिक कादंबऱ्यातल्या पात्रांची नावं आपण आपल्या लेकरांना देत नसतो, किंवा काल्पनिक कादंबऱ्यातली जर एखादी हिडिंबा असेल तर तिचा उत्सव झाला नसता आतासारखा. ज्या अर्थी आजही हिडिंबेचा उत्सव होतो त्या अर्थी हिडिंबा ती खरी आहे, होऊन गेलेली आहे. मग महाभारत हा ह्या मातीचा इतिहास आहे, पण तो इंग्रजांपेक्षा जुना आहे म्हणून तो त्यांना मानायचा नाही, म्हणून त्याला ते मायथॉलॉजी म्हणतात. पण तो आपला इतिहास आहे, हा आपण गौरवाने मान्य केलं पाहिजे. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.
धन्यवाद सर.